असं एकदम सुंदर घर वाटत असेल हे, पण जसं दिसतं ना तसं नसतं. एक आणि एक ह्याची तुम्हाला टाईपची चप्पल भेटेल इथं. तर मित्रमैत्रिणींनो, तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आजच्या आपल्या ब्लॉगचा विषय आहे, मी माझ्या घरातला तुम्हाला पसारा दाखवणार आहे. तर काय केलंय, तर चला आपण आमच्या घरातला पसारा बघूया. तर सर्वप्रथम मी तुम्हाला माझा हॉल दाखवणार आहे. तर हॉल बघून घ्या तुम्ही. इथं वरती तर तुम्हाला सगळं खूप सुंदर दिसल, पण ब्लॉग चालू आहे, चटणी कुठं बघायला. तर ऐका, तर इथं तुम्हाला असं एकदम सुंदर घर वाटत असेल हे, पण जसं दिसतं ना तसं नसतं. तर आता बघा, मी कॅमेरा खाली घेताच तुम्हाला खतरा दिसल. तर इथं बघा, इथं लहान लेकराच्या चड्ड्या पडल्यात बघा. माझा भाऊ लय लहान आहे, त्याच्या चड्ड्या पडल्यात. तुम्हाला जर दाखवायचं म्हणलं ना, इथं बघा, आता चप्पलची दुकान दाखवते तुम्हाला. एक आणि एक ह्याची तुम्हाला टाईपची चप्पल भेटेल इथं. तर इथं आहे चप्पलची दुकान बघा. इथं काही कोणतीही चप्पल बघा तुम्ही, काही बघा, असे चप्पलचे किती तर ढिगारे लागले. तर हे आहे धुतलेले कपडे बॉ. तर तुम्हाला असं वाटत असेल आमचं किचन खूप स्वच्छ आहे, पण मी जसं ते किचन ठेवते ना, ते बघून मला तर नाही वाटत की ते स्वच्छ किचन आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला माझं बेसिंग दाखवते. तर तुम्ही बघू शकता इथं किती घाण आहे. तर ही मीच साफ करते एवढं सगळं, कारण की हे माझंच घर आहे ना. तर इथं बघा, कबुतराने हागलंय, तुम्हाला दिसत असेल इथं बघा. आणि इथं गॅस बी बघू शकता तुम्ही किती घाण आहे. आणि सर्वप्रथम मी माझ्या मामाला ना कनी इडल्या खाऊ घालते. इडल्या खाऊ घालणार आहे. आणि आता हे जे आहे ते मी तुम्हाला किचन दाखवलेलं आहे. तर आता आपण कनी बेडरूम बघूया. तर तुम्हाला आता हे बघून सुद्धा वाटत असेल की याच्यात काहीही पसारा नसणार आहे. तर इकडे बघू शकता, सगळ्यात मोठा पसारा आहे आमच्या घरातली, सगळ्यात मोठी घाण ही इकडे बघा. तर तुम्ही बघू शकता, हे आहे आमच्या घरातलं बेड. आणि बेड तुम्हाला छानच दिसत असेल. आणि त्या बेडच्या इकडं बघा जरा तुम्ही, इथं बघा टावेला काय घातलेत. आता मी तुम्हाला दाखवत आहे इस्त्री. ही अशी इस्त्री कोण ठेवतं बघा, मीच ठेवते. असं कोणी नाही ठेवत, मीच ठेवते. आता ही आहे खिडकी बा. तर इथं तुम्हाला चड्ड्या बनायला टाकलेली दिसत असतील बा. तर इथून डायरेक्ट खाली बघितलं ना बा, तर डायरेक्ट तुम्हाला कचरा कुंडीचा ढेरच भेटल. त्यामुळे मी तुम्हाला तुमचा मूड नाही घाण करणार, खूप घाण आहे इथं. तर ही खिडकी तुम्ही घाण असाल तर असाल, पण मी तुम्हाला घाण नाही करू शकत, कारण तुम्ही माझे सबस्क्रायबरच आहात. तर ही आहे खिडकी. आणि इथं तुम्हाला दिसत असेल, इथं छेद पडलं या खिडकीला. आणि इथं बघा, ही आहे मामी, हीच ह्या गदळ घराला सांभाळती. हीच आहे गदळ घराची मालकीण. तर या घराचा मी मेकओव्हर करणार आहे. तर चला, तर आपण सुरू करूया. तर पहा, मी आता हे जो जायंट राक्षसचं हे जे आहे ना जर्किंग, ते मी असं फोल्ड करणार आहे, म्हणजे ह्याची घडी घालणार आहे. मला गाड्या घाला येतात का सांगा मला. बघा, हे असं जर्किंग सरळ घ्यायचं, असं सरळ घ्यायचं. ही जी कॅप आहे ना, ही अशी पुढं पाडायची बरं का. आणि नंतर जी आहे ना, ते असं करायचं बरं का. ही जी हात आहेत ना, ती हात अशी टाकायची, बरोबर घालते मी. आणि अशी करायचं आणि असं करायचं.
तर ही आपली घडी झालेली आहे. आता हा जो आहे ना वडणी, तिची घडी घालायची आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला याचे मधनं बरोबर हे करायला पाहिजे. असंच मी सगळ्या कपड्याची घड्या घालत आहे. तर आता दुसऱ्या कामाला भेटू. तर इथं घड्या घालून झालेल्या आहेत. आता आपण झाडू मारून घेऊया. तर झाडू मारण्यासाठी मी इथं झाडू शोधत आहे. मला झाडू या कसा कोणीच सापडणाच झालाय. बेडच्या खाली बघू. हाय बेडच्या खाली हाय झाडू आहे सापडला. बघा झाडू. बघा ही घुस कशी हळूहळू खाली चालली आहे. तर हा आहे माझा झाडू आणि ही आहे मी. शीला चला आपण आता ना हे करून घेऊया, झाडू मारून घेऊया बा. तर मी तुम्हाला आता झाडू कसा मारायचा ते शिकवत आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला हा जो झाडू आहे ना तो असा घ्यायचा आहे बा. आणि एक सेकंड. हा, तर आपल्याला झाडू घ्यायचा आहे. तर हे झाडूचं टोक आहे ना बा, तर ते असं सगळीकडे करायचं बा. तर इथं केस पडलेत ना, या झाडूचं वैशिष्ट्य असं आहे ना, ही जी केस पडलेले असतात ना ती अशी झाडूला चिटकतात बा. तर बघा, चड्डी बिड्डी लेकराची पडलेली अजिबात उचलायची नाही. तर बूट पडलाय तो बी उचलायचा नाही. त्या बुटालाच असं करीत न्यायचं, झाडू मारायचा. तर आता माझं झाडू मारून झालेलं आहे. तर आता हा जो झाडू आहे ना, जिथं आपल्याला सापडला होता ना त्या कचरा कुंडीत, तिथंच टाकून यायचा आहे बा. तर हा जो झाडू आहे ना, ह्या खालच्या कचरा कुंडीत मी टाकून देते बा. तर आणि मी बनवलेली ती माझा मामा इडली खात आहे